नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त असाल. तर चला पुन्हा एकदा सुरू करूया आपल्या या नवीन दिवसाला. तर मंडळी, कालच्या आपल्या हॉलच्या डीप क्लिनिंगला बरेच व्ह्यूज पण आलेले आहेत आणि जेवढे व्ह्यूज आहेत तेवढे माझ्यासाठी म्हणजे खूप प्रोत्साहित आहे बरं का. तर बघा, आता मी लवकरच आपलं किचनचं डीप क्लिनिंगचा व्हिडिओ पण आणणार आहे आणि हॉल मेकओव्हरचं पण व्हिडिओ आणणार आहे. तर मंडळी, वाजलेत बघा आता सकाळचे 10. आत्ता आंघोळी केली मी, कारण फक्त काल हॉलचं तेवढंच क्लिनिंग केलं होतं आणि आज बघा किचन आणि दोन्ही बेडरूम पण झाडून काही नाही सगळं पोछा वगैरे मारून घेतलं. का तर उद्या आपल्याला नैवेद्य करायचं आहे आपल्या गावातल्या देवींना, म्हणजे सगळ्याच देवांना करतोय आम्ही. जेवढे देव आहेत ना गावात बनाडीत आपल्या, तर आषाढ महिन्यात आम्ही सगळे देव करतो आणि दहीभाताचं नैवेद्य वगैरे दाखवते बघा. तर उद्या आम्हाला जायचं आहे बनाळीला. तर उद्याचा ब्लॉग पूर्णपणे आपल्याला आषाढ महिन्यातील देव करण्यातच जाणार आहे. तर उद्या जायचं आहे आपल्याला बनाळीला. तर मंडळी, आता बघा 10 वाजलेत, मला अजून पूजा करायचं आहे. आता पहिल्यांदा पूजा करून घेते बघा अगोदर. पूजा झाल्याशिवाय दिवसाची सुरुवात काय होत नाही. तर मैत्रिणीनं आता इकडं बघा मी देवपूजा वगैरे करून घेतले आणि आज बघा गुरुवार असल्यामुळं आता उंबरठा स्वच्छ धुवून त्याच्यावर मी हळदीचं लेपन करत आहे बघा. मी स्वामी समर्थांच्या केंद्रात गेल्यावर तिथं ऐकलं होतं की गुरुवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन करून त्यावर हळद कुंकू लावलं तर ते शुभ मानलं जातं असं, आणि घरात सकारात्मक वातावरण राहायला पण मदत होते असं आम्ही ऐकलं होतं. म्हणून मी ही शक्यतो बघा प्रत्येक गुरुवारी हा छोटासा नियम पाळते. त्यानंतर सुंदरशी रांगोळी काढते. मुख्य दरवाजावर बघा स्वस्तिक काढून त्यालाही हळद कुंकू लावते. खरंच ही सगळी कामं झाली की घर खूप छान स्वच्छ आणि प्रसन्न पण वाटते बघा. तुम्हीही गुरुवारी असं काही करता का? मला कमेंटमध्ये थोडंसं कळवा बरं का. पप्पांनी कोथिंबीर आणले बघा ठेका भरून, आणि मार्केट भरून सगळं कोथिंबीरच आहे, त्यामुळे त्यांचं कोथिंबीरच काही खपलं नाही. किती खपलं? ठेका भरून काय कोथिंबीर आणले, 7-8 फेंडी खपले म्हणून कोथिंबीर. आणि मग कोथिंबीर तुम्हाला दाखवते गाईस, जरा बाहेर या. कोथिंबीर आहे गाईस, ते पण देशी कोथिंबीर आहे, देशी आणि हायब्रिड पण नाही. हे बघा किती छान फुलफुलीत आहे, तरी सुद्धा खपलं नाही. तर मंडळी, हे बघा इथं पुथं हे टिकं भरून आणलेत पप्पांनी, आणि यात कमीत कमी अर्धा टिका हाय असं कोथिंबीर माघारी आणले. तर कोथिंबीर बघा तुम्ही, ह्याला कुठं नाव ठेवायला जागा आहे का? एवढं छान कोथिंबीर आहे तरी पण नाही खपलं. असं असते बघा शेतकऱ्यांची कथा. लोकांना ज्यावेळेस महाग असते ना त्यावेळेस मुद्दामून घेणार, आणि इतकं स्वस्त कोथिंबीर झालं तरी कोणी पण घेतलं नाही बघा. चला असू दे. काही ज्यांचं बघा इकडे काय चालू आहे, जेवायला त्याला म्हणता नाही बघा. मी पापड तळले आणि त्याच्यामध्ये लसूण तळायला आणतो बघा. हे काय नवीनच चालू केले. चला या. तर हे बघा गाईस कोथिंबीर. तर पप्पा पण आले, तर चला जेवून घेऊया सगळेजण. कशामध्ये नको राहू दे, घेऊन जावं तिकडं. उद्या शुक्रवार आहे की बाजार असते. उद्या गाईस बिळूरचं बाजार असते बघा शुक्रवारी, तिकडेच घेऊन जावं म्हणलं. तर आज जेवणामध्ये बघा इकडं गरमागरम चपात्या आहेत, तूर डाळीची आमटी आहे, सोबत पापड पण तळले, इकडे दूध आहे, भात आहे. तर गाईस बघा इकडे सगळेजण जेवणासोबत मेथी खात असतील, तर आम्ही खायला लागलोय कोथिंबीर. एवढा तर गाईस बघा इकडे पप्पांनी कोथिंबीर सगळं घेऊन माघार जात होते बिळूरला. तर म्हटलं आपल्या शेजाऱ्यांना तर थोडं वाटूया, कोथिंबीर खाऊ दे म्हटलं आपल्या रानातलं. तर बघा कोमल ताई आल्या होत्या इकडे बसायला, त्यांना 1-2 पेंडी दिल्या. अजून सगळ्यांना द्यायला पाहिजे. नाही, ब्लॉगमध्ये बघितलं म्हणजे कोमलच बरे लाडकी झाली. आम्ही काय केलं ना, कोमल जशी म्हणली मांजर मारले का, तसं तरी मी म्हणलं ना माकडं मारले, मांजर मारले का, आणि आम्हाला पण पाहिजे. तर सगळ्यांना एक पेंडी द्यायची बघा.
तर उद्या बिळूरचा बाजार आहे बघ, तिकडे जाऊन घेऊन जाणार सगळ्या विकायला पप्पा. आता माघारी जतमध्ये काही खोपलेच नाहीत ते. बाबू, हे बाबू, कोथिंबीर खातो का? नाही. कोथिंबीर वडी खातो का मग? काय मोबाईल बघ तू. कोथिंबीर खातो का वडी खातोस? वडी. तर मंडळी बघा, इकडं आज सोफा कवर, पडदे आणि टेबलचे कवर वगैरे सगळं धुवून काही नाही आज व्यवस्थित इकडे लावून दिले बघा. सोफा कवर पण लावून दिला आहे, पडदे पण लावून दिले तिकडं. आणि इकडं बघा टेबलला पण टेबलचं कवर वगैरे इकडे लावून दिलं छान असं. तर आज बघा पूर्ण आपल्या हॉलचा क्लीनअप आज पूर्ण झाला आहे आणि असं दिसायला लागलं बघा आपला हॉल. थांबा तुम्हाला दाखवते. किती पण क्लीन करा पडदं आणि परत आपले हे सोफा कवर वगैरे नसलं की नाही काय वेगळं दिसते बघा. आता छान वाटायला लागले बघा. तर मंडळी बघा, आता मला हॉलचं क्लीनअप हॉलचं मेकओव्हरचा व्हिडिओ जो आणायचा आहे ना, त्याच्यामध्ये मला बघा आता माझ्या मते बघा इथं सोफ्याच्या या कॉर्नरला एक फ्लॉवर पॉट म्हणा, आर्टिफिशियल म्हणा किंवा रिअलवाला एक प्लांट म्हणा, इथं एक लावून द्यायचं आहे. आणखी नंतर बघा हे देवारा जातो आहे आता त्याच्या जागी, मग इथं एक मोठा प्लांट आणून मला इथं एक लावायचा आहे. त्यानंतर बघा हे आपलं विंडोची एरिया आहे ना, ते विंडोच्या ह्या साईडला एक आणि त्या साईडला एक असं 2 आपल्याला फ्रेम आणून लावायचे आहेत. तुम्हाला आणखीन काय सजेशन करायचं असेल मला व्हिडिओ आपल्या ह्याच्यासाठी मेकओव्हरच्या व्हिडिओसाठी, हॉलमध्ये काय नवीन चेंजेस तुम्हाला सांगायचे असतील तर मला सांगू शकताय की कुठं काय ठेवू शकते म्हणून. तर गाईज मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कुठे काय मी ठेवू, कुठं काय नवीन आणून ह्या मेकओव्हरच्या व्हिडिओसाठी आणखीन काय नवीन वस्तू आणू. तुम्ही सांगितलं तर मी पटकन ते मिशोवरनं ऑर्डर करेन. आणि आपल्याला लवकरात लवकर बघा हॉल मेकओव्हरचा व्हिडिओ पण आणायचा आहे. आता पूर्ण लास्ट घरापासून लास्ट घर कोणाचं आहे? हां, त्यांच्यानंतर गायकवाड टीचरांना 2 दे, त्यांना 2 दे आणि स्नेहल देखील 2 दे. सगळ्यांना 2-2 दे. सही त्यांना द्यायला पाहिजे. काय देते जा सगळ्यांना दे. काय 2-2 लास्ट घरापासून ये. तर गाईज बघा इकडे कोथिंबीर आता उद्या बिळूरला न्यायचं आहे, पण तिथं पण किती खपते काय माहीत, म्हटलं वेस्ट करण्यापेक्षा सगळ्यांना वाटायला बघा इकडं. तर गाईज बघा आज पाऊस पडायला आहे, भरपूर झाला पाऊस. वातावरण बाकी थंडगार झाले गाईज आज पाऊस झाल्यामुळं. तर चला आता आपण बघूया वांगी लागलेत काय, भाजीला पण काय नाही. लागलेत गाईंच बघा इकडं. हे बघा तोडूया आता आपण, याचीच भाजी बनवायला येते. बापरे तोडता मला. गाईज बघा हे झाड की नाही, अगोदर मी वांगी झाड लावलीत बघा 2-4 महिन्यापूर्वी, त्यातलं झाड आहे बघा, अजून टिकलं हे झाड. आणि ह्याला वांगी पण त्यावेळेस लागली नाहीत, पण आत्ता लागायला लागलीत बघा. हे बघा इकडे काय आहेत काय बघूया. ते एक आहे पण जरा छोटंच आहे हे पण. तर इकडे बघा गाईज फक्त 5 वांगी निघाले, ते पण छोटे छोटे आहेत. ठीक आहे, आता आपण याचीच मस्त अशी भरलेली वांगी बनवूया.
चला मुझे नहीं पड़ेगा ऐसा कह रहा था टी व्ही बघाय चालू आहे यांचं. किसी को कम नहीं समझना चाहिए. सगळेजण काय म्हणले पिलू? थँक्यू. थँक्यू म्हणले. सगळ्यांना बघा काहीच कोथिंबीर देऊन आलं, सगळेजण थँक्यू म्हणले म्हणे. तर ठीक आहे, आता आपण पण मस्त असं पप्पांनी कोथिंबीर आणले आणि छोटी छोटी वांगी पण निघालीत बघा. आता मस्त अशी भरलेली वांगी बनवूया. चला. तर मंडळी संध्याकाळचे 7 वाजलेत. चला आता आपण मस्तपैकी देवापुढे दिवाबत्ती करूया आणि मग स्वयंपाकाला लागूया. तर काय देवापुढे दिवाबत्ती केल्या बघा. इकडं आता इकडं बघा तुम्ही वांगी मी छान असं चिरून घेऊन पाण्यामध्ये ठेवून दिलं आहे. आणि इकडं बघा वाळलं खोबरं आहे, याला छान असं भाजून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आता लसूण आणि लसणानंतर बघा एक अर्धा चमचा होईल एवढं जिरं. त्याच्यानंतर बघा भरपूर सारं कोथिंबीर. हे सगळं आपल्याला खोबरं अगोदर बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकून आणखीन एकदा बारीक करायचं आहे. खोबऱ्यासोबतच बारीक केलं की शेंगदाण्याचं कूट खूपच बारीक होऊन जाईल. आता बघा खोबरं बारीक झालं आहे. आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट थोडं टाकूया. एक मूठ भरून शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि मग त्याच्यामध्ये चटणी 1-2 चमचे टाकूया. आपल्याला लाल चटणी हे बघा काळा मसाला घरगुती आपण भाजीसाठी वापरतो ना, ती चटणी एक छोटे चमचे 2 चमचे टाकले आणि मीठ एक अर्धा चमचा टाकला आहे बघा. आणि धणे पावडर थोडंसं टाकूया, का तर कोथिंबीर ऑलरेडी भरपूर टाकले. धणे पावडर थोडं टाकूया आणि लास्टला याच्यामध्ये जाणार आहे बघा हे आपलं हे किचन सुहानाचं किचन किंग मसाला. आता आपण हे सगळं बारीक करून घेऊया आणि याच्यामध्ये वांगीमध्ये भरून घेऊया. तर बघा गाईज इकडं आता मी वांग्यामध्ये सगळं हे शेंगदाण्याचं कुटाचं जे सारण होतं ना ते भरून घेतले बघा. आणि ते राहिलेलं शेंगदाण्याचं कूट पण घेतलं इथं. जर एक्स्ट्रा आपल्याला लागलं तर इकडं आणखीन शेंगदाण्याचं कूट पण घेतलं आहे आणि फोडणीचे टोमॅटो पण घेतले कापून इकडं. चला आता मस्त अशी आपण फोडणी देऊया. तेल गरम झालं आहे बघा. त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं हिंग. त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकूया आणि या सारणामध्ये बघा लसूण खोबरं सगळं असल्यामुळं आपण डायरेक्ट आता टोमॅटो टाकून देऊया. आता टोमॅटो चांगले भाजले बघा. आता याच्यामध्ये आपण आणखीन 1 चमचा टाकूया चटणी. आपले मसाला असतो ना घरचा तो, आपल्याला जसं तिखट लागेल कमी जास्त त्याप्रमाणे आपण टाकू शकतो. आता याच्यामध्ये आपण टाकूया बघा मगाशी शेंगदाणे आणि खोबऱ्याचं जे आपण सारण बनवलं ना, याच्यामध्ये गरम मसाला किचन किंग मसाला सगळं आहे बघा, ते पण टाकूया आणि याला छान असं परतून घेऊया. छान असं भाजलं ना काय तर याच्यामध्ये आपण मी आता गरम पाणी टाकून घेते वांगीच्या आधी. आता बघा या पाण्याला छान अशी उकळी फुटली की नाही मग मी वांगी टाकणार आहे गाईज. का माहिती आहे का, ही जी वांगी आहे ना लगेचच एका उकळीमध्ये शिजून पूर्ण एकदम असे गिचकू होते, त्यामुळे मी याला स्टार्टिंगला टाकली नाही. तुम्हाला हवं असेल तुमची वांगी जर वेगळी असेल तर तुम्ही फोडणीमध्ये टाकून थोडंसं आपण खालीवर करून घेऊन पाणी ओतू शकताय. ही वांगी थोडीशी वेगळी असल्यामुळे लगेच शिजते, त्यामुळे मी पहिलं पाणी ओतले बघा, गरम पाणी करून घेतलं होतं, त्यामुळे उकळी लवकर आल्या बघा. इकडे बघा मस्त अशी आमटीला उकळी फुटल्या बघा. पण याच्यामध्ये बघा एक एक करून वांगी टाकून देऊया. मी वांगी फोडणीमध्ये टाकलं नाही त्याचं कारण तुम्हाला सांगितलं की वांगी लवकर शिजते नाही. मग आमच्या घरात कोणाला पण शिजलेली वांगी आवडत नाही, अर्ध कच्चं पाहिजे. आता याच्यावर आपण मस्त असं कोथिंबीर टाकून देऊया अनेकदा. थोडंसं हलवून बघूया. मला अजून थोडंसं याची जे रस आहे ते पातळ वाटायला आहे. त्याच्यामध्ये अजून थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते.
बास. लई पण शेंगदाण्याचं कूट टाकले की आमटी चव लागत नाही. बास शिजली की अजून थोडंसं घटपणा येतो याला. तर गाईज बघा आता आपल्या इकडे भरलेली वांगी रेडी आहे आणि इकडे कुकरमध्ये पाणी ठेवले. आता आपण याच्यात भात तांदूळ टाकूया, भात पण शिजून जाईल. तर गाईज इकडे कुकरला चिट्टी पण झाली आहे. इकडं आपली आमटी पण मस्त अशी शिजलेली आहे आणि इकडे मी बाजरीचं पीठ घेतले बघा. मस्त अशी बाजरीची भाकरी करायची आता. तर गाईज टाईम बघा इकडे 8:30 वाजलेत. अर्धा तास लेट झाले कारण आज आपल्याला भरलेल्या वांगीची रेसिपी पण दाखवत स्वयंपाक केला आहे. तर इकडे बघा जेवायला बसली ती. चला गाईज आता जेवण करून घेऊया. या मग तुम्ही पण जेवायला. तर मंडळी इकडे बघू शकता तुम्ही किचन ओटा पण एकदम स्वच्छ मी घासून धुवून घेतला. एकदम स्वच्छ चकायला लागलाय बघा आज किचन ओटा. का म्हणजे उद्या शुक्रवार आहे, उद्या आपल्याला लवकर पण उठायचं. उद्या आता आपल्याला जायचं आहे बनायला नैवेद्य घेऊन देवांना. त्यामुळं बघा सकाळी लवकर उठावं लागते आणि सकाळी उठल्या किचन ओटा क्लीन दिसला ना मन एकदम छान फ्रेश वाटतं. त्यामुळं पहिला किचन ओटा क्लीन करून घेतला. रोज पण किचन ओटा पुसते मी. आज तेवढं निरमा वगैरे टाकून घासून स्वच्छ क्लीन केला आहे बघा इकडं. आणि हे बघा सकाळी मुलांना चवळी भिजत घातलं इकडे चवळीची भाजी करायला. तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.